हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या छानशा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करूया। सो बघा, खरं तर तुम्हाला माहित आहे आपण फ्री मध्ये ड्रेस क्लास सुरू केलेला आहे आणि आज आहे आपला फ्री ड्रेस क्लासचा 21वा दिवस। सो बघा, मग बोल करता खरं तर 20 दिवस झालेले आहेत आणि ह्या 20 दिवसात आपण खूप काही शिकलेलो आहोत। तुम्हाला सगळ्यांना ते समजतंय, खरं तर ते जास्त इम्पॉर्टंट आहे आणि नवीन नवीन सगळे टॉपिक खरं तर आपण इथे कव्हर सुद्धा करत आहोत। तर बघा, आज जे काही शिकणार आहोत तर त्याआधी मी तुम्हाला हे सांगते की आपण याआधी काय काय शिकलेलो आहोत, जेणेकरून तुमचं पुढचं शिकण्यात नक्कीच लिंक लागेल किंवा एखादा क्लासचा व्हिडिओ मिस झाला असेल तर ते लक्षातही येईल। त्याचबरोबर आतापर्यंतचे सगळे व्हिडिओचे प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करते, जेणेकरून तुम्हाला म्हणजे एखादा क्लासचा व्हिडिओ मिस झाला असेल तर तो व्हिडिओ एकाच लिंकवर तुम्हाला सापडणं खूप सोपं जाईल। म्हणजे एकाच लिंक मध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळून जातील। ठीक आहे, सो बघा, मग खरं तर आपण हा जो काही क्लास आहे तर हा अगदी बेसिक पासून सुरू केलेला आहे। सो त्यामुळेच मी तुम्हाला सुरुवातीलाच कस्टमरचं बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं आणि मापाच्या ड्रेसवरून परफेक्ट माप कमीत कमी टाइम मध्ये कशी घ्यायची हे देखील सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर आपला एक संपूर्ण ड्रेस कटिंग स्टिचिंग झालेला आहे, म्हणजे साधी सलवार आहे आणि त्यावरचा टॉप तर अस्तरचा ड्रेस आहे, तो पूर्ण त्याची कटिंग स्टिचिंग झाली। आणि खरं तर आतापर्यंत आपले 2 खणाचे फ्रॉक स्टिच झालेले आहेत। सो एक छान असा वन साइड आहे, थोडा वेगळ्या लुक मधला, फॅन्सी लुक मधला आहे आणि एक 2 लेअर मधला खणाचा फ्रॉक आहे। सो ते दोन्ही कव्हर झालेले आहेत। त्यानंतर घागरा कसा स्टिच करायचा हे मी तुम्हाला सांगितलं। प्लेटेड बॉक्स प्लेटेड नाही, फक्त प्लेटेड, खूप साऱ्या प्लेटेड आणि खूप साऱ्या घेर सहित फ्रॉक कसा स्टिच करायचा हे, म्हणजे 3-4 फ्रॉक आतापर्यंत आपण घेतलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे। त्यानंतर एक कॉर्सेट, प्लाझो आणि शॉर्ट पॅट याचा सुद्धा संपूर्ण आपला कटिंग स्टिचिंग झालेला आहे। आणि खरं तर ना आता याआधी आपण नऊवारी साडी सुद्धा स्टिच केलेली आहे। सो आतापर्यंत जेवढं काही शिकलेलं आहोत तर हे संपूर्ण मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपले हे क्लासेसचे व्हिडिओ बघून घर बसल्या असे छान छान डिझायनर ड्रेस सहजच कटिंग स्टिचिंग करता यावे। जेवढं शक्य आहे तेवढं खरं तर मी अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे तुम्हाला। आणि खरं तर मी म्हटल्याप्रमाणे 2 खणाचे फ्रॉक आपण इथे घेतले, एक कम्प्लीट कटिंग स्टिचिंग झालेला आहे आणि एकाचं फक्त कटिंग झालेली आहे, कालच आपण बघितलेली आहे। सो तो कटिंग केलेला 2 लेअर मधला जो काही खणाचा फ्रॉक आहे तर तो आज आपण स्टिच करणार आहोत। सो तो कसा स्टिच करायचा, कसं मॅनेज करायचं, गळा वगैरे कसा ऍडजस्ट करायचं, 2 लेअर आहे, तुम्हाला कटिंग मध्येच कळलं असेल की एक थोडी तिरकी अशी लेअर आहे आणि एक सरळ आहे। सो हे दोन्ही पण कसं ऍडजस्ट करायचं, कसं स्टिच करायचं, कुठला लेअर आधी स्टिच करायचा, सो हे संपूर्ण मी तुम्हाला आज अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा छान असा खणाचा ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन स्टाईल आणि थोडासा फॅन्सी लुक मधला हा खणाचा फ्रॉक सहज स्टिच करता येईल। सो तुम्ही ह्या पद्धतीने स्टिच करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित हा छानसा खण फ्रॉक सहजच मस्त असं स्टिच करता येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, ही खण फ्रॉकची पूर्ण आपली कटिंग झालेली आहे। तर आता आपल्याला तो स्टिच करायला सुरुवात करायची आहे। तर याच्या कटिंगचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे, तुम्ही जर बघितलेला नसेल तर तुम्ही तो बघू शकतात, मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। ठीक आहे, चला तर मग आता आपण हा स्टिच करायला सुरुवात करूयात। तर हे बघा, सगळ्यात आधी इथून आपल्याला ते सेपरेट करायचं आहे, कारण की कटिंगच्या वेळेस तो कपडा आपण 4 फोल्ड केला होता आणि तो वरच्या साईडला जॉईंट होता। तर सगळ्यात आधी हे शोल्डर कट करायचं आहे। ठीक आहे, आणि लक्षात राहू दे याला आपल्याला चेन सुद्धा लावायची आहे। ठीक आहे, तर आता वरचा पार्ट आपण सर्वात आधी शिवून घेणार आहोत। तर हे बघा, त्यामधला एक कपडा घ्यायचा आहे आपल्याला, एक पार्ट घेतला आपण हा पुढचा। तर हे बघा, हे सरळ ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि आपण इथे पिना लावून घेऊयात, जेणेकरून ते स्टिच करायला सोपं जाईल, कुठे काही तिरकं सुद्धा होणार नाही। तर पिना लावून झाल्यानंतर गळ्याच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे, पाव इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे आणि मुंड्याच्या साईडला सुद्धा पाव इंचाचं मार्जिन सोडून टिप मारायची आहे। तर हे बघा, दोन्ही साईडने पाव इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। तर गळ्याच्या साईडला आता सगळ्यात आधी आपण टिप मारून घेऊयात। हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित जेवढी मार्किंग केली आहे ना तेवढं मार्जिन ठेवून।
तर गळ्याच्या साईडला टिप मारून झालेली आहे. त्यानंतर आता मुंड्याच्या साईडला पण बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे ना तेवढं मार्जिन पकडून टिप मारून घेऊयात. हे बघा दोन्ही पण मुंड्याला एक साईडचं झालं, दुसरा पण सेम त्याच साईडचा. आणि याचं शोल्डर 2 इंच आहे, त्यामुळे बरोबर पावला आपण मार्किंग केली म्हणजे 2 इंच ते रेडी होईल. तर हे टिपा मारून झाल्यानंतर काय करायचं, आता जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना, हे बघा हा गळ्याच्या मधला तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर हे बघा मुंड्याच्या साईडचा सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो सुद्धा कट करायचा आहे. तर मी अगदी सोपी पद्धतीने सांगते, जेणेकरून तुम्हाला कुठे गळ्याला किंवा मुंड्याच्या साईडला पट्ट्या लावायची गरज पडणार नाही. एका स्टेपमध्ये फिनिशिंग सहित आपला पुढचा भाग हा रेडी होईल. आणि हे बघा कट सुद्धा द्यायचे आहे गळ्याला, जेणेकरून आपला गळ्याचा आकार व्यवस्थित येईल. त्यानंतर मुंड्याला सुद्धा छोटे छोटे कट्स मारायचे आहे, म्हणजे जो काही मुंड्याचा आकार आहे गोल तो व्यवस्थित येईल आणि कपडा पण व्यवस्थित फोल्ड होईल. आता हे बघा हे सरळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे. आणि बघा गळ्याला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर व्यवस्थित दाबटीप द्यायची आहे. तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतमधला कपडा आहे ना तो वरच्या साईडला दिसणार नाही, कारण की तो जर वरच्या साईडला दिसला तर मग काय होतं, लुकच जाईल, आपली फिनिशिंगच बिघडेल. त्यामुळे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तर हा लक्षातच ठेवायचा आहे तुम्ही. हे बघा गळ्याला झालेली आहे दाबटीप देऊन. आता आपल्याला मुंड्याच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे, दोन्ही पण साईडला. तर तुमच्या लक्षात येईल ही खूप सोपी पद्धत आहे. गळा मुंडा डायरेक्ट रेडी होते, आपल्याला गळापट्टी वगैरे लावायची गरज नाही आणि मुंड्याला पट्टी सुद्धा लावायची गरज नाही, कारण की हा स्लीवलेस आहे, याला स्लीव्ज नाही आहे. त्यामुळे मग आपण अशा पद्धतीने तो स्टिच करतोय, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये फिनिशिंग सहित आपला हा पुढचा पार्ट रेडी होईल. हे बघा दोन्ही पण मुंड्याच्या साईडला आपण टिप मारून घेतली आहे, म्हणजेच दाबटीप, आणि गळ्याच्या साईडला पण. त्यानंतर हे बघा आता आपल्याला हे आहे तसं जॉईन करून घ्यायचं आहे, म्हणजे अस्तर आणि जो काही खणाचा आपला कपडा आहे ना तो. कारण तुम्हाला आठवत असेल अस्तरवर परफेक्ट कटिंग असते आणि जो काही मेन कपडा असतो तो आपण एक्स्ट्राचा कट करतो, म्हणजे स्टिचिंगला आपल्याला ते इझी जावं यासाठी. तर हे बघा आता हे जॉईन झाल्यानंतर जो काही खणाचा एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा शोल्डरला पण एक्स्ट्राचा आहे, ते सगळ्यात आधी कट करूयात. आणि नंतर हे बघा कडेचं जे काही एक्स्ट्राचं आहे ना मेन फॅब्रिक ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे बघा हा पुढचा पार्ट आपला पूर्ण रेडी झालेला आहे. ठीक आहे, अस्तरण ते गळा वगैरे सगळं फिनिशिंग सहित रेडी आहे. आता यानंतर सेम ह्याच पद्धतीने आपल्याला बॅक साईड सुद्धा स्टिच करून घ्यायचा आहे. तर हे बघा खणाचा कपडा सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर आपण हा पार्ट ठेवून घेतलेला आहे, म्हणजेच अस्तरचा. पुन्हा आपण तिथे पिना लावून घेऊयात. सेम स्टेप आहे जसं पुढचं केलेलं आहे तसंच. आणि आता मुंड्याच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर व्यवस्थित पाव इंच मार्जिन पकडा दोन्ही साईडला, म्हणजे आपलं जे काही शोल्डर आहे ना ते व्यवस्थित 2 इंचाचं रेडी होईल, म्हणजे कुठे काही कमी जास्त सुद्धा होणार नाही. हे बघा गळ्याला सुद्धा आपण टिप मारून घेऊयात. तर आता ही टिप मारून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला जो काही गळ्याच्या मध्ये एक्स्ट्राचा कपडा आहे ना मेन फॅब्रिकचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा, आणि हे बघा मुंड्याच्या साईडचा सुद्धा एक्स्ट्राचा कपडा कटिंग करायचा आहे. आता यानंतर आपण छोटे छोटे कट्स मारूयात गळ्याला आणि मुंड्याला, जेणेकरून फिनिशिंग छान होईल, गळ्याचा शेप मुंड्याचा शेप एकदम परफेक्ट प्रॉपर येईल. ठीक आहे, आता हा पार्ट आपण सरळ करून घेऊयात. हे बघा, आणि आता पुन्हा आपल्याला गळ्याच्या साईडला आणि मुंड्याच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर व्यवस्थित कपडा एकसारखा पकडून एकसारखी दाबटीप द्यायची आहे. आणि पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सांगेल तुम्हाला की दाबटीप देताना तुम्ही काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा कपडा आहे तो वरच्या साईडने दिसणार नाही. जर तो दिसला तर मग फिनिशिंग बिघडते, त्यासाठी काळजीपूर्वक आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, तर हे बघा मुंड्याला गळ्याला दाबटीप झालेली आहे. तर आता आपण अस्तर आणि हा जो काही मेन फॅब्रिक आहे खणाचा तो आहे तसंच जॉईन करून घेऊयात कडेकडेने. हे बघा एकसारखं पकडून व्यवस्थित. ठीक आहे, हे बघा, आणि शोल्डरच्या साईडचं सुद्धा जॉईन करून घेऊयात. आणि त्यानंतर आता जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. हे बघा खालच्या साईडचं सुद्धा, म्हणजे सर्वच साईडचा एक्स्ट्राचा जो काही असेल मेन फॅब्रिक ते कटिंग करायचं आहे. ठीक आहे, तर बॅक साईड पण हे बघा आता रेडी झालेली आहे. तर आपल्याला याला चेन लावून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून आपण सेंटरला मार्किंग करून घेऊयात आणि हे बघा असं कट करायचं आहे. तर आता कटिंग झाल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला तिथे जिथे कट केलं आहे तिथे पट्ट्या लावायच्या आहेत. तर त्या साधारणतः आपल्याला 1 ते 6 इंचाच्या हव्या आहेत. तर त्या मी कटिंग करून घेतल्या आहे. आणि हे बघा ह्या पद्धतीने त्या पट्ट्या ठेवायच्या आहे आणि टेपची फक्त एक लाईन एवढंच मार्जिन पकडून आपल्याला ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. हे बघा पाव इंच नाही, पावपेक्षाही कमी.
दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे आपल्याला. आणि ती पट्टी आपण वरच्या साईडला थोडीशी एक्स्ट्रा ठेवलेली आहे, कारण की चेन फोल्ड करण्यासाठी आपल्याला लागेल. आणि त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने ती पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. हे बघा सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे व्यवस्थित एकसारखी आणि वरच्या साईडला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. तर आता हे दोन्ही साईडचं झालेलं आहे. तर आता आपण चेन लावून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीने चेन ठेवायची आहे आणि एकदम कडेकडेने जिथे दाबटीप आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे इकडच्या साईडला. हां, दुसऱ्या साईडचं सांगते, फक्त याला साईडचं लक्षात राहू द्या. एकदम परफेक्ट आपण त्या पायपिंगवरच म्हणजे जी काही टीप होती ना आपली दाबटीप त्यावर टीप मारून घेतली. आता हे बघा हे ना इकडचा पार्ट आपल्याला थोडासा तिकडे ठेवायचा आहे जेणेकरून आपली चेन ही दिसणार नाही. हे बघा ठीक आहे. आणि हे बघा कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा तिकडच्या साईडचं कसं होतं तसं नाही आहे, हे थोडंसं अंतर ठेवून आपण मारून घेतलेली आहे. ठीक आहे. एक्स्ट्राचं ते वरचं कट करूयात. हे बघा तर परफेक्ट आपली चेन लागली गेलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जे काही ते वरचं आहे ना त्यामध्ये बघा हे चेनचं ते आहे ना फोल्ड करायचं आहे त्या पट्टीमध्ये आणि टीप मारायची आहे. तर हे यासाठी की बऱ्याचदा ते चेनचं जे वरती ओपन असतं ना ते टोचतं, तर ते टोचू नये त्यासाठी हे बघा एक्स्ट्राची पट्टी ठेवलेली असते आणि बरोबर मग त्यामध्ये ते फोल्ड करून टीप मारून घ्यायची म्हणजे ते पॅक होईल. ठीक आहे. तर हे बघा हा बॅक साईड पण व्यवस्थित झालेला आहे. आता आपला चेन पण परफेक्ट लागली गेलेली आहे, चेनची फिनिशिंग पण परफेक्ट आली. तर आता आपल्याला हे बघा पुढच्या गळ्याला एक लेस लावायची आहे. तर याचे काठ ग्रीन कलरचे आहे म्हणजे हिरव्या कलरचे. तर मी हिरव्या कलरची एक बारीक अशी लेस लावून घेते म्हणजे काय होईल की आपल्या ह्या पुढच्या भागाला अजून छान असं लूक येईल. तर तुम्हाला नसेल लावायची तरी सुद्धा चालेल, लावायची असेल तरी तुम्ही लावू शकता. तर त्याला डबल टिप मारून घेऊयात आपण. आणि हे बघा ह्या फ्रॉकला मी चेन लावलेली आहे, तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिथे बटन सुद्धा लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बघा पुढचा पार्ट झाला. आता आपण शोल्डर जॉईन करून घ्यायचा आहे. तर हे बघा बॅक साईड हा सरळ ठेवला आहे आणि त्यावर पुढचा भाग आपण उलटा ठेवला आहे आणि जी काही कमर उंची आहे त्याची मार्किंग करायची. तर इथे बघा 9ला मार्किंग केली म्हणजे साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला शोल्डर जॉईन करायचं असं लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल, कारण की 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं असतं. तर 1 इंच वरती अर्धा शोल्डरमध्ये आणि खाली कमरेच्या भागाला अर्धा म्हणजे बरोबर होतं. ठीक आहे. हे बघा ह्या साईडचं शोल्डर सुद्धा सेम तसंच आपण जॉईन करून घेऊयात आणि ते दोन्ही पण साईडने व्यवस्थित आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे गळ्याच्या साईडला मुंड्याच्या साईडला म्हणजे ते ओपन होणार नाही आणि शक्यतो शोल्डरला डबल टिप द्यायची आहे. ठीक आहे. तर हे बघा शोल्डर पण एकदम परफेक्ट व्यवस्थित जॉईन झालेले आहे आपले. तर आता आपल्याला जो काही खालचा पार्ट आहे तो लावून घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी हे बघा हा पोर्शन ज्याला जॉईन द्यायचं होतं ना एक्स्ट्राचं लेयरचं ते जॉईन करून घेऊयात. हे बघा आणि वरच्या साईडला एक दाबटीप देऊयात जेणेकरून ते जॉईंट आहे ते कळून पण येणार नाही आणि फिनिशिंग पण छान दिसेल. ठीक आहे. तर हे बघा हा पोर्शन आता जॉईन झालेला आहे आपला. तर जे काही खालचा पार्ट आहे ना त्यातला एक पदर घ्यायचा आहे आणि हे बघा त्यावर हे दुसऱ्या लेअरसाठी जे कट केलेलं आहे ना ते ह्या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. हे बघा आणि ते सगळ्यात आधी आपल्याला जॉईन करायचं आहे आणि त्यानंतर मग आपण त्या प्लेट्स टाकू सोबतच म्हणजे दोन्ही प्लेट्स होतील आणि व्यवस्थित 2 लेअरचा आपला हा फ्रॉक रेडी होईल. तर बघा सरळ सरळ आधी आपण एक टीप मारून घेऊयात म्हणजे काय होईल ॲक्च्युली ते दोन्ही लेअर आधी जॉईन होतील म्हणजे स्टिच करायला ते इझी जाईल. तर व्यवस्थित एकसारखं पकडा जेणेकरून आपला काठ हा प्लेट्स टाकल्यानंतर व्यवस्थित सरळ दिसेल, कुठे काही गोळा वगैरे व्हायला नको यासाठी. ठीक आहे. तर बघा हे जॉईन झालेलं आहे. आता बघा हे आपण सगळ्यात आधी वरच्या साईडने जॉईन करून घेतलेलं आहे. तर कडेचं जे काही एक्स्ट्राचं असेल ना ते बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडचं आपण कट करून घेऊयात. ठीक आहे. तर हे परफेक्ट झालं. तर आता आपण हे लावून घेऊयात. ते बघा हा पोर्शन सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे जे काही लेअर लावायचं आहे ना खालचा पार्ट तो उलटा ठेवायचा आहे. तर हे बघा याचं सेंटर आधी कट करून घेऊयात आपण आणि याचाही सेंटर काढायचा आहे खालच्या पार्टचा पण. तर मी मार्किंगच केलेली आहे कारण ते जॉईंट आहे ना तिथून परत दोरे निघायला नको म्हणून. तर हे बघा बरोबर सेंटरला ठेवलेलं आहे आणि मग आता आपण अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून हे बघा प्लेट्स टाकून घेऊयात. तर प्लेट्स टाकताना व्यवस्थित टाका, ते जे काही 2 लेअर आहे ना ते सोबतच फोल्ड झाले पाहिजे व्यवस्थित, ते काही कुठे गोळा वगैरे व्हायला नको म्हणून थोडं थोडं पकडत खालच्या साईडने आधी व्यवस्थित स्ट्रेट ओढत ओढत आपल्याला ते प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत.
बघा बरोबर सेंटरपर्यंत आलोत का, म्हणजे काय होईल, सेंटरची मार्किंग केल्याने आपल्या दोन्ही साईडच्या प्लेट्स ह्या व्यवस्थित दोन्ही साईडला सेमच होतील, कुठे काही कमी जास्त होणार नाही. हे बघा व्यवस्थित प्लेट्स पुरलेल्या सुद्धा आहे. ठीक आहे, तर हे जॉईंट झालेलं आहे. तर एकदा बघूयात ते व्यवस्थित आलंय की नाही. तर हे बघा मस्त दोन्ही पण लेअर छान आलेले आहेत. ठीक आहे, तर आता आपण याला अस्तर लावून घेणार आहोत. तर अस्तरचा पण जो काही एक लेअर आहे तो घ्यायचा आहे, त्याचा सेंटर कट करायचा आहे आणि तो व्यवस्थित हे बघा सेंटरला इथे असं ठेवून मग अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून थोडे थोडे छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत आपल्याला. तर लक्षात राहू द्या, आधी आपण खणाचा कपड्याच्या प्लेट्स टाकल्या आणि त्यावर अस्तरच्या टाकलेल्या आहे. नाही तर बऱ्याचदा चुकून आपण आधी अस्तर लावतो आणि मग खणाच्या म्हणजे जो काही मेन फॅब्रिक असतो तो लावतो, मग ते चुकेल. त्यामुळे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की आधी खणाचा कपडा जो आहे त्याच्या प्लेट्स टाकायच्या आणि नंतर अस्तरच्या. ठीक आहे, हे बघा अस्तर पण जॉईन झालेलं आहे. आता सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचं सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे, म्हणजे मेन फॅब्रिक पण आणि अस्तर पण. ठीक आहे, हे बघा ते सरळ ठेवलेलं आहे. बॅक साईड सुद्धा त्यावर आपण हा खणाचा जो काही कपडा आहे ना ते बस सेंटरची मार्किंग करून उलटा ठेवून घेऊयात आणि सेम तसंच आपल्याला छोट्या छोट्या जेवढ्या काही प्लेट्स बसत असतील ना तेवढ्या टाकत टाकत जॉईन करायचं. तर बॅक साईडचं ते इझी आहे, 2 लेअर काही सोबत नाही आहे त्यामुळे ते व्यवस्थित फोल्ड होईल. फक्त पुढच्या भागाला 2 लेअर असतात त्यामुळे ते व्यवस्थित एकसारखं फोल्ड होईल याची काळजी घेत घेत तुम्ही प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा. ठीक आहे, तर हे जॉईन झालेलं आहे. तर आता आपण अस्तरचा जो पार्ट आहे ना तो सुद्धा जॉईन करून घेऊयात. तर सेम तसंच आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकत टाकत त्या अस्तर सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे बघा आता अस्तर सुद्धा जॉईन झालेलं आहे. तर आता याला आपण डबल टिप मारून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला पण हे बघा अशा पद्धतीने अस्तर फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. तर व्यवस्थित फोल्ड करायचं आहे एकसारखं. ठीक आहे, तर बघा हे बॅक साईडचा अस्तरची झालेली आहे टिप मारून. सेम ह्याच पद्धतीने पुढच्या साईडचा अस्तर सुद्धा तसंच फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर तुम्ही ते डबल टिप पण मारू शकतात म्हणजे खालच्या साईडला पण मी ते सिंगलच मारते, काही गरज नाही डबलची. ठीक आहे, तर हे बघा आता काय करायचं आपल्याला इथे कमरेच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून हा फ्रॉक आपला फिनिशिंगला छान दिसेल आणि कमरेत पण त्या प्लेट्स व्यवस्थित दाबून राहाव्यात. त्यासाठी आपण हे वरच्या साईडने दाबटीप देऊन घेत असतो. हे बघा आता पुढच्या साईडला झालेलं आहे. तर बॅक साईडला सुद्धा आपण कमरेच्या साईडला दाबटीप देऊन घेऊयात. हे बघा तर व्यवस्थित एकसारखं पकडा म्हणजे आपल्या प्लेट्स पण नीट येतील आणि जिथे चेन आहे ना तिथे तर अतिशय सावकाश दाबटीप देऊन घ्या. बऱ्याचदा सुई वगैरे तुटण्याचे चान्सेस असतात कारण की काय होतं तिथे जाड येतं ना, मग हा कपडा पण जॉईंटचा आणि चेनचा पण, त्यामुळे सावकाश दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर हे बघा आता दोन्ही साईडला आपल्या दाबटीप देऊन झालेल्या आहेत. तर आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पूर्ण झालं आहे आपल्याला टाकायचं आहे फिटिंग. पण फिटिंगच्या आधी आपल्याला ह्या फ्रॉकला नॉड सुद्धा लावायचे आहे कमरेला. ठीक आहे, तर ते नॉड आता सगळ्यात आधी आपण बनवून घेऊयात. तर तुम्हाला जेवढ्या रुंदीचे नॉड हवे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता, जेवढ्या लांबीचे आणि जेवढ्या रुंदीचे. ठीक आहे, तर हे बघा मी आता हा खणाचाच उरलेला कपडा घेतलेला आहे आणि तो मी कट करून घेते एवढा. ठीक आहे, आणि बघा परत सेंटरपासून पण कट करते. तर मी हा साधारणतः 3 मीटरचा घेतलेला आहे म्हणजे तो मी फोल्ड करेल हे बघा अशा पद्धतीने आणि मग 1 इंचाचं मार्जिन ठेवायचं. ॲक्च्युली मला 1 इंचाची ती नॉड हवी आहे म्हणजे जी काही कमरेला आपण पट्टी लावणार होती. ठीक आहे, तर तुम्हाला पण जेवढी पाहिजे नसेल तेवढं तुम्ही मार्जिन सोडून मग टिप मारू शकतात. हे बघा तुम्ही साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन तर आहेच कडेला. ठीक आहे, या पद्धतीने टिप मारून घेतल्या दोन्ही पण पट्ट्याला. आता हे बघा हे स्क्रू ड्रायव्हरने आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे. तर तुम्ही सुईने पण करू शकतात पण ही जाड आहे खूप पातळ नाही आहे त्यामुळे मग ते स्क्रू ड्रायव्हरने होतंय. तर तुम्ही असं काही पण दुसरं शार्प पण घेऊ शकतात पेन वगैरे आणि त्याने पण करू शकतात. तर हे बघा हे व्यवस्थित प्रेस करून सरळ करून घ्यायचे आहे, जिथे टीप आहे तिथे सुद्धा व्यवस्थित. ठीक आहे, आणि आता खालच्या साईडला हे बघा आतमध्ये फोल्ड करायचा आहे कपडा आणि मग वरच्या साईडने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. फक्त तेवढंच द्यायचं आहे, तुम्ही पूर्ण पट्टीला दिली तरी चालेल पण मी काही देत नाही आहे, मग ते खूपच एकदम पॅक दिसतं एकदम सरळ पट्ट्या. तर हे बघा दोन्ही साईडने ते दाबटीप दिलेली आहे कारण की ते काय होईल बाहेरच्या साईडला येईल ना आणि ह्या आतल्या साईडला आहे तिथे काही गरज नाही आहे. तर आता आपण
या पट्ट्या पण लावणार आहोत आणि सोबत फिटिंगसुद्धा टाकणार आहेत. तर हे बघा, हा फ्रॉक सगळ्यात आधी आता उलटा करून घ्यायचा आहे आणि जी काही छाती असेल ना त्याचं निम्मं टाकायचं आहे. तर लुजिंग पकडून 12 होतं, 12ला मार्किंग केली आणि कमर आणि ते दोन्ही सेमच होतं. ते बघा अशा पद्धतीने कमर आणि छाती दोन्ही 12-12 टाकून ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता ही नॉट बघा बरोबर अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि त्यावर बरोबर आपली फिटिंगची टीप येणार आहे. तर हे बघा इथे लॉक करून घेऊयात आणि ती व्यवस्थित नॉटची पट्टी पकडून हे बघा इथपर्यंत टीप मारल्यानंतर मेन फॅब्रिकमध्ये ढकलायचं आहे आणि फक्त जे काही अस्तर आहे ना तेच पकडून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर हे बघा, हे आतलं बाहेर काढायचं व्यवस्थित आणि मग ते जॉईन करायचं आहे. तर हे सेपरेट जॉईन करायचं तरच आपला फ्रॉक व्यवस्थित दिसतो. जर का आपण सोबतच अस्तर आणि ते जॉईन केलं तर मग फ्रॉक व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे हा पॉईंट पण खूप महत्त्वाचा आहे फिनिशिंगसाठी, की तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे अस्तर आणि हा जो काही मेन फॅब्रिक आहे तो आपण सेपरेट जॉईन करायचा आहे. तर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. हे बघा, ती नॉट पण मध्ये टाकायची आहे बरोबर आणि मग त्याच लाईनवर टीप मारून घ्यायची आहे. तर इथून पण सेम बघा, तो आतला कपडा आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि मग फक्त आपले अस्तरवरच टीप येणार आहे सगळ्यात आधी आणि त्यानंतर मग अस्तर वरती फोल्ड करायचं. हे बघा, मी जसं करते ना तसं थोडं लक्ष द्या नीट. हे बघा, आणि मग हा कपडा बाहेर काढून व्यवस्थित एकावर एक पकडून आपल्याला मग तो जॉईन करून घ्यायचा असतो. तर तिथे स्टार्टिंगला थोडंसं डबल टिप मारून लॉक करून घ्या, म्हणजे तिथून लवकर ओपन होणार नाही. हे बघा, एकसारखं पकडून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर हे बघा, ही व्यवस्थित आता आपली फ्रॉकची फिटिंग झालेली आहे. तर एक्स्ट्राच्या 1-2 टिपा मारून घ्यायच्या, म्हणजे तुम्हाला वाटलं तर तुम्ही नंतर करू शकाल त्यासाठी. ठीक आहे, हे बघा. तर दोन्ही पण साईडला मी काय करते, एक मारते. तुम्ही 2-2 टिपा एक्स्ट्राच्या मारल्या तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. इकडनं मारलंय सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा हे बघा, कमरेपासूनच मारलेली आहे वरती फक्त, कारण की खाली तर घेरच आहे त्यामुळे काही गरज नाही आहे. ठीक आहे, ते बघा आता फिटिंग पूर्ण झालेली आहे. तर हा फ्रॉक आता आपण सरळ करून घेऊयात आणि मी तुम्हाला लूक दाखवते कसं येतंय ते. त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, एक बो बनवायचा आहे आपल्याला इथे फ्रॉकला सेंटरला लावण्यासाठी. तर तो आपण काठाचा बनवणार आहोत. तर हे बघा, जेवढं बो पाहिजे आहे ना तेवढ्या रुंदीचा आपण हे 2 काठ कट करून घेतले आहेत. तर ते उलटे ठेवायचे आहे आणि हे बघा, ह्या पद्धतीने आता कडेकडेने आपण टिप मारून घेऊयात. हे बघा, आणि इकडे आता थोडंसं ओपन ठेवायचं आहे आपलं एक बोट तरी, म्हणजे तिथून हे बघा हे आपल्याला उलटं करता येईल, म्हणजेच ॲक्च्युली ते सरळ करता येईल असं. आणि जिथे आपलं हे आहे ना, ती बघा मी जिथे कट्स मारले ना असे कॉर्नरला, तिथे मारून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित फोल्ड होईल आणि व्यवस्थित चौकोन आपला तो तयार होईल बोसाठी. ठीक आहे, आणि बघा स्क्रूड्रायव्हरने मी ते कोणे पण व्यवस्थित काढून घेतलेले आहे. तर हे बघा, आता हे मध्ये फोल्ड करूयात. जिथून आपण ओपन ठेवलं होतं ना उलटं करण्यासाठी, म्हणजे सरळ करण्यासाठी, तिथे आपण एक दाबटीप देऊन घेतलेली आहे. हे बघा, आता ह्या पद्धतीने आपण फोल्ड करून ते छोटे छोटे प्लेस टाकून घेतल्या. तर त्यावर आता टिप मारून घेऊयात. तर त्यावर डबल टिप मारायची आहे. हे बघा, व्यवस्थित हा बो झालेला आहे. तर त्याला प्रॉपर फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला वरून एक पट्टीसुद्धा लावायची आहे. तर हे बघा, ती पट्टी आपण बनवून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने ती व्यवस्थित फोल्ड करायची आहे आणि आपण टिप मारून घेऊयात. तर हे बघा, आता ती अशा पद्धतीने इथे लावायची आहे आणि बघा बॅक साईडला आपण परत काय केलेलं आहे, टिप मारून ती पट्टीसुद्धा जॉईन करून घेतलेली आहे. तर हे बघा, आता हा परफेक्ट आपला बो रेडी झालेला आहे. तर तो आता आपल्याला फ्रॉकला लावून घ्यायचा आहे. ते बघा इथे सेंटरला. ठीक आहे, तर तुम्हाला मध्ये कमरेच्या साईडला लावायचं असेल तरी तुम्ही तिथे लावू शकतात, पण मी इथे वरती लावते. तर बघा, हा फ्रॉक आता आपला पूर्ण व्यवस्थित स्टिच करून झालेला आहे आणि हा जो काही बो आहे ना तो आपल्याला सुईनेच पॅक करायचा आहे. तो काय आता मशीनवर आपल्याला लावता येणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित सुईने तो सेंटरला लावून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात, हा आपला खन फ्रॉक डबल लेअरचा पूर्ण शिवून झालेला आहे आणि खूप म्हणजे खूप छान असं लुकसुद्धा आलेला आहे. सेंटरला बो लावल्यामुळे तर तो अजूनच छान लुक आला आहे आणि तो बोसुद्धा आपण काठाचा लावला आहे, त्यामुळे ते कलर कॉम्बिनेशन खूपच छान दिसते. तर सध्या खणाचं खूप ट्रेंड चालू आहे आणि ही तर एकदम न्यू स्टाईलची युनिक अशी खन फ्रॉकची डिझाईन आहे. तर तुम्ही पण असा फ्रॉक नक्की घरी शिवून बघा, तुम्हालाही नक्की जमेल. ठीक आहे.
सो बघा मग फायनली खूप छान प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सहित आपला हा खण फ्रॉक कम्प्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता, बघितल्यावर लक्षात येते किती सुंदर असं लुक आलेला आहे. आणि खरं तर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.